तर पहिलं तर एक वर्तमानपत्र, एक इंग्रजीमधनं, एक मराठीमधनं. जर इंग्रजी माध्यमातून तयारी विद्यार्थी करणार असतील, पण राज्यसेवेबद्दल आपण बोलतोय आणि मराठी माध्यमातून तयारी विद्यार्थी करणार असेल तर एक मराठीतलं वर्तमानपत्र. दुसरी गोष्ट, रविवारच्या एक 3-4 वर्तमानपत्राच्या पुरवण्या विद्यार्थ्यांनी बघावं असं मी जाणीवपूर्वक सांगेन. म्हणजे त्याच्याबद्दल आपण बोलूयातच. म्हणजे सो वर्तमानपत्र. दुसरं जे साधन किंवा सोर्स आहे तर ते म्हणजे एखादं मासिक. आता आपल्या युनिक प्रकाशनानं हिंदू असेल, एक्सप्रेस असेल, मराठी वर्तमानपत्र असतील तर यावर आधारित GS 1, 2, 3, 4 मुख्य परीक्षेला समोर ठेवून आणि पूर्वपरीक्षा जेव्हा येईल तेव्हा पूर्वपरीक्षेला समोर ठेवून असा मासिक अंक प्रकाशित करायला सुरुवात केलेली आहे आणि तो संपूर्ण अंक हा मराठी माध्यमातला आहे. असं एखादं मासिक त्यांनी बघायला पाहिजे. म्हणजे सो वर्तमानपत्र नंबर 1 आणि दुसरं जे त्याचा जो सोर्स आहे तो म्हणजे अशा प्रकारचं दर महिन्याला प्रसिद्ध होणारा मासिक अंक.